वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील एका सुंदर आणि ऐतिहासिक शहराची माहिती घेऊया. कँडी हे सन 1988 पासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे. या शहरात तुम्हाला इतिहास, धर्म, निसर्ग आणि संस्कृतीचा एक सुंदर संगम अनुभवायला मिळेल. कँडी हे प्राचीन काळात सिंहाला राजवंशाची राजधानी होते. 1815 मध्ये ब्रिटिशांनी श्रीलंका जिंकल्यानंतर तेथे त्यांचे राज्य आले. 1948 मध्ये श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर कँडी हे मध्य प्रांताची राजधानी बनले. कँडी हे शहर बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे टेम्पल ऑफ टूथ रिलिक म्हणजेच दातांचे मंदिर आहे, जिथे बुद्धांच्या दातांचा अवशेष ठेवण्यात आला आहे. हे मंदिर जगभरातील बौद्धांसाठी पवित्र स्थळ आहे. याशिवाय कँडी येथे अनेक बौद्ध मंदिरे आणि विहार आहेत. कँडी येथे दरवर्षी एस्ला पेराहेरा या भव्य धार्मिक उत्सव साजरा केला जातो. हा सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे, जो भगवान बुद्धांच्या दातांच्या अवशेषांच्या मिरवणुकीने साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवस चालतो आणि यामध्ये दिव्य रथयात्रा, पारंपरिक नृत्य आणि वाद्यवृंद यांचा समावेश असतो, ज्यात सुंदर वेशभूषा आणि दिवे असलेले हत्ती सहभागी असतात. कँडी हे शहर टेकड्यांच्या मध्यभागी वसलेले आहे, त्यामुळे येथील सुंदर निसर्ग आणि चांगले हवामान असते. येथे पेरने दिया रॉयल बॉटॅनिकल गार्डन आहे, जे आशियातील सर्वात मोठे आणि सुंदर उद्यानांपैकी एक आहे. या शहरात चहाचे मोठे उत्पादन होते. याशिवाय श्रीलंकेच्या हस्तकलांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. कँडीमध्ये श्रीलंकेची पारंपरिक नृत्ये आणि संगीत पाहायला मिळतात. कँडीमध्ये अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. पेरिदिनिया रॉयल बॉटॅनिकल गार्डन या गार्डनमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, फुलं आणि झाडे आहेत. कँडी लेक शहराच्या मध्यभागी असलेले हे तलाव पर्यटकांसाठी एक आरामदायी आणि एक सुंदर निसर्गरम्य नयनरम्य दृश्य प्रदान करते. कँडी बाजार येथील बाजारात तुम्ही स्थानिक हँडीक्राफ्ट, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंची खरेदी करू शकता. बाहिराव कंदा टेम्पल हे टेम्पल कँडीच्या एका टेकडीवर स्थित आहे आणि येथे मोठी बुद्ध मूर्ती पाहण्यासाठी लोक येथे येतात. याशिवाय उडवाला राष्ट्रीय उद्यान, सेलॉन टी म्युझियम, कॅनेडियन कल्चर सेंटर या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. कँडीमध्ये तुम्ही पारंपरिक कॅनेडियन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता, जसे की मिल्क राईस, जॅकफ्रूट करी, किरी होडी, हॉपर, राईस अँड करी अँड कोट्टू. कँडीमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे निवास पर्याय उपलब्ध आहेत. कँडीमध्ये विविध प्रकारची हॉटेल्स आहेत, जी तुम्हाला तुमच्या बजेट आणि सोयीनुसार निवडता येतील. स्थानिक कुटुंबासोबत राहण्याचा अनुभव घेण्यासाठी होमस्टेचा पर्याय उपलब्ध आहे. शिवाय निसर्गाच्या सानिध्यात आरामदायी निवासासाठी रेसॉर्टचा पर्याय देखील उपलब्ध आहे. काही प्रमुख हॉटेल्स कँडी सिटी हॉटेल, थिलंका हॉटेल कँडी, अर्ल्स रिजंट कँडी ही आहेत. कँडीला जाण्यासाठी तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगलोर आणि कोलकाता या भारतीय शहरांमधून डायरेक्ट फ्लाईट कोलंबो बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी घेऊ शकता. एअर इंडिया, श्रीलंकन एअरलाइन्स, इंडिगो, स्पाइसजेट या विमान कंपन्यांची विमानसेवा या मार्गावर उपलब्ध आहे. एकदा तुम्ही कोलंबोमधील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर येथून कँडीला जाण्यासाठी रेल्वे, बस किंवा खाजगी टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. कँडीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे डिसेंबर ते मार्च. या कालावधीत हवामान थंड आणि सुखद असते. शिवाय कँडीला जाताना तुम्ही इंडियन रुपीज हे श्रीलंकन रुपीज LKR मध्ये एक्सचेंज करून घेऊन जावे. येथील मुख्य भाषा सिंहली आणि तमिळ आहेत, पण पर्यटकांच्या सोयीसाठी इंग्रजी देखील बोलली जाते. कँडीचा दौरा तुम्हाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुभव देईल. श्रीलंकेच्या या सुंदर शहराला भेट देऊन त्याच्या युनिकनेस आणि सौंदर्याचा आनंद नक्की घ्या. थँक्यू. धन्यवाद.